नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मराठी स्क्रिप्टेड बिग बॉस बघताय ना? शो मेकर्सना उत्तमरित्या समजलेलं आहे की प्रेक्षकांना दुःख दाखवून, भावना विवश करून आपल्याला उत्तम अशी व्ह्युअरशिप मिळवता येते. असंच काहीसं या 35व्या एपिसोडमध्ये घडलेलं आहे. अंकिता बाहेर पडली असे प्रोमो दाखवून यांनी उत्तमरित्या जे समाजामध्ये जे आहे ते तिच्या ग्राहकांना, तिच्या चाहत्यांना दुःखात टाकलं आणि व्ह्युअरशिप मिळवली आणि टी-आर-पी वाढवून घेतला. तर बघू हा टी-आर-पी यांनी कसा वाढवला, काय वाढवलं? अंकिता बाहेर पडणार म्हणल्यावर कुणाकुणाला दुःख झालं आणि कुणाकुणाला आनंद झाला. तर बघायला विसरू नका हा पूर्ण एपिसोड. पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. सिंपथी क्वीन अंकिताताई, आर्या, डीपी बसलेले आहेत. अंकिता सांगत असते तिचं मत की आजही मला वाटतं की अभिजित आहे तो उलटणार आहे वगैरे असं तसं. आणि डीपी पण म्हणतात हो हो हो. अरे डीपी तर कम्प्लीट शेळी झालाय, शेळी अक्षरशः. अरे तू त्या अंकिताचा तुझा काय अनुभव वगैरे काय आहे का नाही? अंकिता काय हे शो कर, तिला त्यातला एक्सपिरियन्स आहे वगैरे असं काही नाहीये. अरे तुझं काय आहे? पूर्णपणे तू घालवून बसलायस सगळं अक्षरशः. नुसतं फक्त कोल्हापूर कोल्हापूर म्हणून सिंपती किती मिळवणार आहे आम्हाला तुझ्याबद्दल, परंतु काय तू पूर्णपणे कम्प्लीट घालूनच बसलाय शेपटी आत. आता पुढचं जे आहे ते म्हणजे आपलं चिक्की छोटीशी निक्की चिक्कीची चर्चा चालू असते घनश्याम. आणि आता माझं कसं होणार? मला बोलतच नाही भाऊ, मला खूप त्रास होतोय. ते मला म्हणले क्लोजअप काढा, असं काढा, तसं काढा. निक्की म्हणते अरे होईल रे, मला 1 महिना त्रास झालाच ना, मला शिव्याच बसल्या, परंतु आज किती त्यांनी मला अप्रिशिएट केलं, त्यांनी माझं कौतुक केलं. असं नाही ताई, कसं करू नको, असं जरा त्याचं ते अगदी कंटाळवाणं रडणं चालू असतं. त्याला अशी अपेक्षा असते की एकदा तरी निक्की मिठीत घेईल वगैरे, परंतु आता निक्कीला ती मिठी फारच जड गेलेली आहे. तिला कळालेलं आहे की मिठी दिली की कुठं काय काय हालचाल होतात वगैरे त्या. त्यामुळं निक्की आता काही मिठी यायला देणार नाही. आणि इकडं मग ह्याच्यावर जान्हवी एक्सपर्ट ओपिनियन देत असतात की आता ही काय स्वतःला ग्रेटेस्ट समजायला लागली, ही काय तर स्वतःला शाणीच समजायला लागली, ही काय तर जिंकणारच आहे, असं वाटतंय आता आपल्याला हे सगळं भागात पडणार आहे, असं आणि तसं नाही. बरोबरच आहे, ती जिंकणारच आहे, तिच्यात तेवढे गट्स आहेत, तिच्यात तेवढी सगळे पॉवर आहे. तुमच्याकडे काहीच नाहीये. तुम्हाला कसं आहे, तुम्ही दुसऱ्यांना फक्त शिव्या घालता, बाकी काहीच करत नाही. इकडे परत निक्की अरबाज यांची चर्चा चालू होते की अरबाज आता कृपया करून हा डर्टी गेम थांबव आणि तू खूप विक्टिम कार्ड खेळलेला आहेस, हे सगळ्यांना समोर दिसलेलं आहे आणि आता हे थांबवू, आपण नवीन सुरुवात करू वगैरे अशी त्यांची चर्चा होते. आणि परत रितेश देशमुख यांचा खेळ चालू होतो. पूर्ण मागचा आठवडा तुम्ही बघितलंच की जोडीचा मामला, त्यामुळे सगळेजण जोडीत असतात, तर जोडी जोडीनंच बसलेले असतात कट्ट्यावर. तेव्हा सांगतात रितेश देशमुख, जान्हवी तुम्हाला परमिशन नाही, तुम्ही बाहेर बसा. त्या लगेच बाहेर बसतात. मग या तुम्ही जोड्या होत्या तर कुणी कुणाला नाचवलं? वैभव, डीपी, वर्षा, अंकिता, निक्की, अभिजित. मग प्रत्येक जण आपला आपला ओपिनियन देतो की पहिल्यांदा 2 दिवस आम्ही नाचवलं, मग 3 दिवस आम्ही नाचवलं. वर्षा उसगावकर वगैरे सांगतात की ऍडजस्ट करणं थोडंफार अवघड गेलं. निक्की, अभिजित पण सांगतात की आम्ही एकमेकांच्या मागं पळालो वगैरे. तर अशा चर्चा होतात. यामध्ये ते आपलं टमटम जे आहे ते घनश्याम म्हणतो, दादा माफ करा ना, झालं ना खूप असं तसं हे ते. मग त्याला माफ केलं जातं. सूरजचं झापूक झुपूकचं परत कौतुक केलं जातं, कारण सूरजकडे तसा दुसरा कुठलाच पॉईंट नाहीये. कारण तो तसा स्ट्रॅटेजी गेम प्लॅन मध्ये कुठं दिसत नाही, त्यामुळं एवढं तरी करणं शो मेकर्सना गरजेचं आहे. सूरजच्या ड्रेसचं बदाम काढले, गोळ्या आहेत, बंदुका आहेत वगैरे, यावरून त्याचं कौतुक केलं जातं. आणि मग जे चालू होतात ते कपल डान्स. आता गाणी चालू होतात, यामध्ये येतात पहिला सासू सून म्हणजे वर्षा उसगावकर आणि अंकिता, यामध्ये त्यांचा छबीदारा छबी. त्यानंतर आर्या अरबाज यांचा येतो दिल धडकाए वगैरे, त्याच्यावर डान्स होतो. मग यावर निक्की तू असंच बघितलंस तसंच बघितलं, यावर मग 10 मार्क किती देणार, 10 देणार, 9 देणार, असं होतं. पुढचा नंबर येतो तो म्हणजे अभिजित आणि निक्कीचा. त्यामध्ये असतं की ये लडका कैसा है. अतिशय उत्तमरित्या डान्स होतो. मला खरंच चांगला वाटला. ते गाणं पण तसं एकदम भारी आहे ना, त्यामुळं ते आपल्याला पण बघताना तसं वाटतं. त्यामुळे कोण 9 देतं, कोण 10 मार्क देतं. पुढचा नंबर येतो तो वैभव डीपी यांचा. तर आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. दोघांना काही नाचता येत नाही, ते आपलं असं डुंग 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 जे काय असेल ते करतात. त्यांना पण 10 मार्क, 9 मार्क अशाच प्रकारचे दिले जातात. पॅडी घनश्याम यांचा होतो शिट्टी वाजली गाडी सुटली. सूरज जान्हवी यांचा सुद्धा होतो झापूक झुपूक वगैरे, ते तेच आहेच ते नेहमीप्रमाणे. तर अशा प्रकारचे सगळे डान्स उत्तमरित्या पार पडतात. जो टास्क आहे तो म्हणजे ओळख पाळख टास्क. यामध्ये आता ह्या सर्व ज्या जोड्या आहेत त्या एकत्र राहिलेल्या आहेत आठवडाभर, त्यामुळं
बेसिक जे तुमची एकमेकांची आवडी निवडी जे आहेत ते तुम्हाला माहीत असायला पाहिजेत किंवा सवयी आहेत. तर यावरचंच आहे. नाहीतर जर दोघांचं उत्तर रितेश देशमुख प्रश्न विचारतील आणि जर उत्तर समान आलं तर तुम्हाला शॉक बसणार नाही आणि जर उत्तर विरुद्ध आलं तर तुम्हाला शॉक बसणार. यामध्ये पहिल्यांदा येतात वर्षा, अंकिता. तर पहिल्यांदा जे होते ती वर्षांच्यापासून सुरुवात होती. पहिला प्रश्न असा असतो, की म्हणजे वर्षा या दिवसातून कॅमेऱ्यासमोर किती वेळा बघतात? मग 1-2दा, 3-4 वेळा असं होतं. शॉक बसतो. यावर ओव्हर ॲक्टिंग म्हणजे खूप ओव्हर ॲक्टिंग करतात वर्षा आणि अंकिता सुद्धा वगैरे. परंतु याच्यापुढे ओव्हर ॲक्टिंग करणारे तर भरपूर आहेतच, ते तर तुम्हाला कळतील. त्यानंतर पुढे येतं, की वर्षा उसगावकर मग हे शॉक बसल्यावर कौतुक करायला लागतात, की रितेश देशमुख तुम्हाला खूप अवॉर्ड मिळायला पाहिजे, तुम्हाला असं मिळायला पाहिजे, तसं मिळायला पाहिजे. त्यांच्या इथे नाटकी स्वरामध्ये रितेश देशमुख म्हणतो, मला जर अवॉर्ड दिले तर लोक त्यांना खोळ्यात काढतील वगैरे, अशा या त्यांच्या मजेशीर चर्चा होतात. आणि असेच प्रश्न असतात, की वर्षा उसगावकरांच्या तोंडात सगळ्यात जास्त नाव कुणाचं असतं? मग वर्षा उसगावकर म्हणतात, की निक्की. अंकिता म्हणते डीपी. मग यांना परत शॉक बसला जातो. त्याला सी फूड कुठलं सगळ्यात जास्त आवडतं? तर वर्षा उसगावकर लिहितात सुरमई. अंकिता काय तर वेगळंच लिहिते. तर यामुळे परत त्यांना शॉक बसतो. आणि वर्षा उसगावकर म्हणतात, की माझा आत्मविश्वास खूप आहे. मला असं आहे, तसं आहे. उत्तरं बरोबरच यायला पाहिजेत, परंतु ही सून आहे, त्यामुळे मुद्दामून मला शॉक मिळावा यासाठी ही अशा गोष्टी करत आहे वगैरे. तर रितेश देशमुख तेच म्हणतो, हाच तुमचा आत्मविश्वास तुम्हाला सारखे शॉक मिळवून देणार आहे. त्यामुळं त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न आहे, की अंकिता एका वेळी किती पोळ्या लाटू शकते? तर यावर अंकिता लिहिते 40, वर्षा उसगावकर लिहितात 3. त्यामुळं परत शॉक बसतो. तर अंकिता म्हणते, की "काय मी 40 पोळ्या केल्यात एकेका वेळी." तर ते म्हणतात, "काय 40-40 नाही, तू 3 केल्यास की पोळ्या दमतेस वगैरे." असं त्यांचं होतं. पुढचं येतात ते वैभव आणि डीपी. यावर प्रश्न विचारला जातो, की वैभव दिवसातून किती वेळा व्यायाम करतात? तर डीपी म्हणतात, की एकाड एक दिवस कधी तर 15-20 मिनिटं करतो. वैभव म्हणतो, "मी दररोज 1 तास करतो." या दोघांना शॉक बसतो. कदाचित असं वाटतं, की वैभवला काही एवढा त्रास होत नाही. खरं डीपी ॲक्टिंग करतोय का काय माहीत नाही. परंतु खूप शॉक बसतोय त्याला. हां, आणि हे शॉकचं पण आहे. काही जणांना जास्त बसतो, काही जणांना कमी बसतो. मी सुद्धा ते बघितलेलं आहे. मग पुढचा प्रश्न आहे, की सगळ्यात जास्त खाद्यपदार्थ कुठले आवडतात? मग चिकन दोघांचं सेम येतं. त्यामुळे दोघांना काही त्रास होत नाही. मग सगळ्यात जास्त विश्वास कोणावर आहे वैभवचा? तर डीपी लिहितो, की अरबाज. वैभव लिहितो, की स्वतः. मग ह्यांना परत शॉक बसतो. मग डीपीची आहे ती कुठल्या नंबरला पाठी आहे? तर 7. उत्तमरित्या दोघांचं अॅन्सर सेम येतं. त्यामुळे यांना काही शॉक नाही. पुढचा आहे, की डीपीच्या घरातली सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? अंकिता. त्यामुळे तो पण शॉक बसत नाही. आता आर्या अरबाज आलेले आहेत. आर्याच्या रिलेटेड प्रश्न असतो, की आर्या हाक कशी मारते कुणाला? तर ए उत्तर म्हणून लिहितात दोघं जण. उत्तर बरोबर येतं. पुढचं जे उत्तर असतं, की आर्याला हा बिग बॉस गेम खेळायला समजतो का नाही? यावर हो, नाही असं उत्तर येतं. परत शॉक बसला जातो. अरबाजच्या रिलेटेड प्रश्न येतो, की अरबाजला असं सगळ्यात जास्त कोण फेअर गेम खेळत आहे असं वाटतं? पुढचा प्रश्न असतो, की सगळ्यात जास्त पुशअप्स एका वेळी किती पुशअप्स मारतो? मग दोघं जण 50 पुशअप्स असं उत्तर लिहिलं जातं. मग यावरनं त्यांचं जरा थोडं निक्की बरोबर वगैरे चालू होतं. निक्की म्हणते, "नाही, तो 500 पण पुशअप्स मारतो" वगैरे. तर ती म्हणते, "नाही, तुला समजायला पाहिजेस. तू 1 महिना त्याच्याबरोबर राहून कळालं नाही आणि मला खरं एका आठवड्यात वगैरे कळालं." मग असं तसं हे होतं. मग त्यावर म्हणतात निक्की म्हणते, "आता दोघं मिळून लग्न करा मग." मग ते जरासं थोडं हे होतं. त्यावर डीपी भारी उत्तर देतो. डीपी म्हणतो, "मग तिघंच मिळून लग्न करून टाका." मग सगळीकडं हशा पिकतो. निक्कीच्या रिलेटेड प्रश्न असतो, की निक्की कोणावर विश्वास ठेवू शकत नाही. निक्की लिहिते आर्या, अभिजित लिहितो जान्हवी. त्यामुळे या दोघांना शॉक बसतो. निक्की सुद्धा मस्त ॲक्टिंग करते शॉक बसलेला, जोरात त्याचा त्रास झालेल्याची. त्यानंतर निक्की दिवसातून लिपस्टिक किती वेळा लावते? तर निक्की लिहिते 5 वेळा. अरबाज पण 5 वेळा म्हणतो. बघा, अरबाज म्हणतो, "बघ मला किती प्रेम आहे, ते मला माहीत आहे." खरा अभिजित लिहितो 4 वेळा. यावर त्यांचं होतं. त्यामुळे त्यांना शॉक बसतो. सूरजला प्रश्न विचारला जातो, की जान्हवीचा जवळचा मित्र कोण? तर अरबाज. त्यामुळं यांना काही परत शॉक बसत नाही. अतिशय उत्तमरित्या असा गेम चालू असतो. पुढचा जो नंबर असतो तो म्हणजे आपलं छोटं टमटम, पॅडी आणि घनश्याम यांचा. तर घनश्यामचा जिम ट्रेनर कोण? तर वैभव. उत्तर भारी येतं. आणि त्यानंतर घनश्यामची घरातली लाडकी व्यक्ती कोण? हे असा प्रश्न असतो. त्यानंतर पॅडी सगळ्यात जास्त कोणाची काळजी घेतात? सूरज. हे पण उत्तर बरोबर येतं. न आवडणारी व्यक्ती कोण? निक्की. त्यामुळे शॉक बसत नाहीत. परंतु जो टमटम जे आहे, छोटं जे आहे, त्या बारक्याचं तोंड जे आहे की नाही बघण्यासारखंच असतं. म्हणजे चिक्की अक्षरशः जळेल असं वाटतं. शेंगदाणा जो आहे ना, जळेल असं वाटतं. एवढं तो ॲक्टिंग करत असतो. तर घनश्याम.
जरा ऍक्टिंग अशी जरा यासारखी जर चांगली केलीस तर तुला सुद्धा पिक्चरमध्ये वगैरे चान्स मिळेल. आलेला पिक्चर तो मी एक थोडासा बघितला, तर पूर्ण बनावट होता. तर या येत्या काळात तू नवीन पिक्चर वगैरे जरा कर. मग आता कोण कुणाचे फॅन आहात? मग हे सगळ्यांना विचारलं जातं. कोण म्हणतं सूरजचा आहे, कोण म्हणतं वर्षा उसगावकरांचा आहे, कोण म्हणतं अभिजित सावंतचा आहे. मग ह्यांना सगळे जी आहेत ती रील दाखवली जातात, जी इन्स्टावर सध्या फेमस आहेत, सगळ्यांनाच माहीत आहेत की बाई. त्यानंतर अंकिताचा ट्रॉमा असेल, जान्हवीचं जे जेलचं प्रकरण आहे, जेलवाला असेल, सूरजचे परत डायलॉग्स आहेत. तर ही सगळी अशी एक 5-6 रील त्यांना दाखवली जातात. त्यामुळे सगळेजण खुश होतात, सगळेजण कौतुक करतात. तुम्हाला मी पहिल्यांदाच म्हणलं की तुम्हाला दुःख विकलं जातं, मग तुम्ही भावनाविवश होता. भावनाविवश झाला की मग तुम्ही जे काही समोर येईल ते ऍक्सेप्ट करायला लागता किंवा त्याला विरोध तरी करायला लागता. मग ह्या प्रत्येकाच्या रिॲक्शन वेगळ्या असतात, परंतु जे काही समोर चाललेलं असतं ते तुम्ही बघता आणि हेच बघणं या शो मेकर्सना लागतं. आणि हे शो मेकर्स बरोबर तसे जे आहेत ते सीन प्लॉट करतात. आणि असंच काहीसं घडलेलं आहे. वोटिंग लाईन्स बंद होत्या तरी यांनी एलिमिनेशन आहे असं दाखवलं. आणि ह्या गोष्टी कलाकारांना सुद्धा माहीत होत्या, हे त्यांच्या चेहऱ्यावरनं पूर्णपणे कळत होतं. कुणालाही दुःख नव्हतं, कुणालाही टेन्शन नव्हतं, जे पहिल्या आठवड्यामध्ये होतं किंवा जे योगिता आणि निखिल गेले त्या आठवड्यामध्ये जे होतं, कुणाच्याही चेहऱ्यावर टेन्शन दिसत नव्हतं. जे 4 जण नॉमिनेट झालेले होते त्या 4 जणांच्या तर नाही म्हणजे नाहीच अक्षरशः. सगळेजण आपापल्या गुर्मीमध्ये होते. मग यावेळी असं केलं जातं की अंकिता, तुम्ही जे आहात हे 3 जण बाकीचे सेफ आहेत. आता तुम्हाला माहित आहे की 4 जण कोण, अभिजित, निक्की, वर्षा आणि अंकिता. यामध्ये विचारलं जातं की कोण बाहेर जाईल, तर जास्त करून असं येतं की वर्षाच बाहेर जातील म्हणून. परंतु वर्षा काय बाहेर जात नाहीत, तर सांगितलं जातं की अंकिता तुम्ही सेफ नाही आहात, तुम्ही बाहेर जावा. मग सगळेजण रडारडी चालू करतात. खोटी, अक्षरशः खोटी हे लगेच समजतं, कारण पुढच्या वेळेला, पुढच्या क्षणाला ते एकदम व्यवस्थित झालेले असतात. जे योगिता जेव्हा बाहेर गेली तेव्हा खरंच काही लोकांना त्रास झालेला होता, ते दिसत होतं. तर ह्या ह्याच्यामध्ये तसं काहीही घडलेलं नाही. अंकिता जातात, रडून जातात, घनश्यामला सांगतात काळजी घे, तुझं मत मांड, स्टँड घे, झापूक झुपूक तू व्यवस्थित राहा. जान्हवीला सुद्धा सांगतात की जान्हवी तू आता असं भांडाभांडी करू नको, रडारडी करू नको. डीपी दादा तुम्ही सांभाळून घ्या, मी तुमच्या सगळ्यांवर रील बनवेल, मी बाहेर असं करेन तसं करेन. आणि मग त्या दरवाज्यातनं बाहेर येतात. दरवाज्यातनं बाहेर येता क्षणी जेव्हा पूर्ण दरवाजा उघडला जातो, तर एक समोर आरसा ठेवलेला असतो आणि त्याच्यावर काही सूचना लिहिलेल्या असतात. त्या मी सूचना तुम्हाला वाचून दाखवत आहे, कारण तशाच त्या सूचना आहेत. तर यामध्ये आहे, इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःचा चांगला खेळ खेळा. या आठवड्यामध्ये तुम्ही सेफ आहात, परंतु पुढच्या आठवड्याची गॅरंटी नाही. अतिशय उत्तमरित्या अंकिताला आरसा दाखवलेला आहे. रितेश देशमुख 2-3दा उच्चार करतात की हे तुम्ही व्यवस्थित वाचा, स्वतः आरशामध्ये बघा आणि खेळा. आता मित्रांनो, हा पूर्णपणे जे आहे हे स्क्रिप्टेड होतं, हे ठरवलेलं होतं. कारण का सांगतो तुम्हाला, तर जी काही व्ह्युअरशिप आहे, जी अंकिताकडनं त्यांच्या प्रांतातून जी व्ह्युअरशिप मिळणार आहे, तर ही तशी त्या प्रमाणात व्ह्युअरशिप मिळालेली नाही. त्यामुळं ह्यांना असं गरजेचं होतं. आता का मिळाली नाही हे तुम्ही बाकीच्या युट्यूबवर वगैरे बघू शकता. तर त्यांना ही व्ह्युअरशिप मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे जे अंकिताचे सपोर्टर होते, अंकिताचे जे विरोधक होते, अंकिताचे जे विरोधक आहेत, कारण तिनं काही गोष्टींना सपोर्ट केलेला होता आणि ते तिच्या प्रांतातल्या लोकांना मान्य नव्हतं. त्यामुळे विरोधक सुद्धा हा आजचा शो बघायला आले आणि सपोर्टर अंकिता कशी बाहेर जाते आणि वोटिंग लाईन्स बंद असताना हे असं का करत आहेत हे बघण्यासाठी सुद्धा आले. त्यामुळं एकंदरीत शो मेकर्सनी तुमच्या भावनांशी खेळ खेळलेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना टीव्हीवर बोलवलेला आहे हा शो बघायला आणि तुमचा सुद्धा वेळ वाया घालवलेला आहे आणि तुमची एंटरटेनमेंट सुद्धा केलेली आहे. हे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. तर बघू येणाऱ्या आठवड्यामध्ये काय काय घटना घडतात. अंकिताला जो आरसा दाखवलेला आहे तो उपयोगी पडतो का? डीपी गद्दार म्हणून केलेला आहे, तर डीपी स्वतःबद्दल स्टँड घ्यायला चालू करतो का? निक्की आता क्वीन ठरलेली आहे, अभिजित किंग ठरलेला आहे. अरबाजनं सुद्धा सिंपती मिळवून खूप चांगलं कार्य केलेलं आहे. तर हे जे बाकीचे अबोल कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये फरक कसा पडतो, काय होतो आणि कॅप्टन्सी टास्क वगैरे उत्तमरित्या पार पडू देत येत्या आठवड्यात, ही
बिग बॉस चरणी प्रार्थना. तर बिग बॉस बघायला विसरू नका. माझे बिग बॉसचे रिव्ह्यू सुद्धा बघायला विसरू नका. तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये मांडा. तोपर्यंत धन्यवाद.